नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द बॉस या कथेचा भाग 4. मॅडम, अशी कशी ठोकर मारलीत तुम्ही? हो ना, कोण आहे ही बाई? गाडी नीट चालवता येत नाही का? सॉरी, माझं खरंच लक्ष नव्हतं. त्या माणसाला सर्वजण धीर देत होते. खरं तर त्याला लागलं काहीच नव्हतं, पण फुकटची सहानुभूती तोही सोडत नव्हता. मुद्दाम नको तेव्हा कणायचा. त्यात ऑफिसमधून जागृती बाहेर येताना दिसताच अजूनच नाटक करू लागलेला. या निमित्ताने का होईना ती जरा सहानुभूतीपर प्रेम देईल. शलाकाला हेच हवं होतं. इथे सीन क्रिएट करून सिक्युरिटी गार्डचं लक्ष विचलित करायचं आणि संधीचा फायदा घेऊन शब्दांतरमध्ये घुसायचं. तिने हळूच काढता पाय घेतला आणि थेट ऑफिसमध्ये ती घुसली. आत जातात एसीच्या थंड वातावरणाने तिचं अंग शहारलं गेलं. आतलं वातावरण ती बघत होती. अगदी भारलेलं, प्रफुल्लित आणि तेजस्वी वातावरण होतं आत. एम्प्लॉई कामात गढून गेले होते. आजूबाजूला कोण आलं कोण गेलं याकडे त्यांचं लक्षही नव्हतं. भिंतीवर अनेक प्रेरणादायी वाक्य फ्रेम करून लावलेली होती. ऑफिसचा रंग अगदी शुभ्र, जणू सरस्वतीच्या मंदिरातच आलोय की काय असं भासू लागलेलं. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीला लाजवेल असं इंटिरियर होतं. आणि काम करणारी माणसंसुद्धा अत्यंत टापटीप प्रोफेशनल पोशाखात. इतकं भव्य ऑफिस, चकचकीत वस्तू, हायफाय एम्प्लॉई हेच डोळ्याचं पारणं फेडताय, तर या सर्वांचा बॉस आणि कंपनीची मालकीन तनिषा मॅडम कशी असेल? शलाकावर एकच दडपण आलं. या हुशार आणि प्रगल्भ लोकांच्या मध्ये आपल्यासारखी शिकाऊ व्यक्ती उभी राहते. छे, मी तर शोभतही नाही. बऱ्याचदा मनात विचार येऊन गेला की इथून पळ काढावा, पण आज डू ऑर डाय अशी परिस्थिती होती. नोकरीपणाला लागली होती. सिक्युरिटी गार्डच्या लक्षात येण्या अगोदर ती झपझप पावलं टाकत आत चालू लागली. तनिषा मॅडमचं ऑफिस आत असावा असा तिचा अंदाज होता, पण तिथे त्यांचं केबिन नव्हतं. एकाला तिने धीर करून तनिषा मॅमच्या केबिनबद्दल विचारलं. त्याने वर बोट दाखवत सांगितलं 5th फ्लोअर. शलाकाने पटकन लिफ्ट शोधली आणि 5व्या मजल्यावर ती जाऊन पोहोचली. 5वा मजला म्हणजे पूर्णपणे तनिषा मॅमची केबिन. काचेच्या भिंती, राखाडी रंगाचे पडदे, केबिनपर्यंत जाईपर्यंत खाली लाल कार्पेट. जणू एखादा राजकुमार आपल्या सिंहासनावर विराजमान होतोय अशा थाटातला तो रस्ता. शलाका तर अजून जास्त दडपणात गेली. तनिषा मॅडमचं केबिन पाहूनच तिला धडकी भरली. इतकी मोठी व्यक्ती आपल्यासारख्या पामराला बघून किड्यामुंग्यांसारखं फुंकर मारून घालून देईल. पण परत तिला आठवलं आणि ती भानावर आली. कमॉन शलाका, जाऊन भिडावंच लागेल. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. शलाका दबक्या पावलांनी केबिनजवळ जाते. केबिनच्या काचेच्या भिंतीमधून संपूर्ण परिसर एका दृष्टिक्षेपात दिसून येत असतो. तनिषाच्या कंपनीची आणि तिच्या कर्तृत्वाची भव्यता जणू हे केबिन दर्शवत होतं. त्या केबिनमधून मोठमोठ्या फॅक्टरीज पायाशी दिसत होत्या. संपूर्ण जगच जणू आपल्या पायथ्याशी आहे असाच भास कुणालाही त्या केबिनमधून यावा. केबिनला लागूनच एक मीटिंग हॉल असतो. तिथे ती बघते तर एक मुलगा काहीशा टेन्शनमध्ये बसलेला दिसून येतो. शलाकाला बघून त्याच्या कपाळावर आठ्या तयार होतात. कोण? नमस्कार, मी शलाका. मला तनिषा मॅमला भेटायचं आहे. भैरव आपली डायरी चाळतो आणि म्हणतो, आज तर कुठलीच अपॉइंटमेंट नाही आहे. नाही, मी अशीच आले. सिक्युरिटी, कुणालाही आत कसं येऊ देताय तुम्ही? यांना बाहेर काढा. सर, अहो माझं ऐका तर खरं. तुम्हाला कळतंय का?
शब्दांतरमध्ये विना परवानगी तुम्ही पाऊल ठेवलं आणि वर तनिषा मॅमला भेटायचं म्हणताय. वाह, चांगलीच हिंमत दिसते. सिक्युरिटी गार्ड धावतच आत येतो आणि शलाकाला पाहून अजून चिडतो. तुम्ही घुसलातच का आतमध्ये? नाही म्हटलेलं ना तुम्हाला? चला बाहेर. सिक्युरिटी गार्ड शलाकाला हात धरून बाहेर ओढत असतो. शलाका अजूनही भैरवशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. सर प्लीज, सर माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. सर प्लीज. सिक्युरिटी शलाकाचा हात धरून तिला बाहेर काढत असतो आणि शलाका भैरवजवळ आरजव करत असते. आधीच भैरव कोर्टात शब्दांतरची चालू असलेल्या केसबाबत चिंतेत असतो. त्यात ही मुलगी येऊन त्रास देत होती. सर, मी पत्रकार आहे. सर, मला तनिषा मॅडमवर एक पुस्तक लिहायचं आहे. भैरव अधिक चिंतेत असतो की कोर्टात निकाल काय लागेल म्हणून. पण पत्रकार हा शब्द ऐकताच त्याच्या डोक्याची चक्र फिरू लागली. उद्या कदाचित पत्रकाराची गरज पडू शकते. कोर्टात काहीही निकाल लागू शकतो. पूर्ण पब्लिशिंग इंडस्ट्री या निकालाकडे डोळे लावून बसली आहे. जर मॅडमबद्दल उद्या वृत्तपत्रात उलटसुलट लिहिलं गेलं तर? नाही, ही पत्रकार हा अपमान असाही बाहेर काढू शकते. सिक्युरिटी, थांबा, येऊ द्या त्यांना. शलाका एकदम आनंदून जाते. भैरवच्या या शांत आवाजातल्या ऑर्डरने इतक्या वेळ शलाकाची चाललेली धडपड अखेर फळास येते. भैरव शलाकाला कामाबद्दल विचारतो. ती सांगते की एका वृत्तपत्रात ती ज्युनियर संपादक म्हणून कामाला आहे आणि तनिषा मॅडमबद्दल तिला लिहायचं आहे. भैरव हे ऐकून सांगतो की ते शक्य नाही. तनिषा मॅडमने आपली ओळख कायम लपवण्याचा प्रयत्न केला आहे. पण कारण काय? वैयक्तिक कारण आहे, जे मलाही माहीत नाही. हे ऐकून शलाकाचा हिरमोड झाला. एकतर आधीच नोकरी धोक्यात, त्यात अनिल सरांनी हे काम फत्ते करूनच यायला सांगितलं होतं. शलाका नाईलाजाने निघून गेली. बाहेर येताच तिला माणसांची गर्दी दिसून आली. काही लोक जोरजोरात ओरडत होते. कंपनीच्या नावाने वाईट बोलत होते. सिक्युरिटीला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, कंपनीच्या जागेवर या झोपडपट्टीने अनधिकृत बांधकाम केलंय आणि आता ते हलवायला ही लोक नकार देत आहे. कंपनीवर दबाव आणताय. शलाका कशीबशी त्या गर्दीतून निघाली आणि तिच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिच्या डेस्कवर काही वेळ उदास बसून राहिली. उसना अवसान आणत उठून अनिल सरांच्या केबिनमध्ये गेली. या मिस शलाका, काय अपडेट? सर, मी गेले होते शब्दांतरमध्ये. शलाकाने घडलेली सगळी हकीकत सांगितली. आता अनिल सर आपल्याला चांगलेच धारेवर धरतील आणि कदाचित नोकरीही जाईल याची तयारी तिने केली. पण अनिल सर मात्र रागवले नाहीत. हा तिला धक्काच होता. मिस शलाका, एकंदरीत तुम्ही सर्व प्रयत्न केले. आता त्यांनाच आपली कहाणी जगासमोर नकोय म्हटल्यावर आपण तरी काय करणार? खरंच वेगळंच व्यक्तिमत्व आहे ते. शून्यातून विश्व निर्माण केलंय तिने. कितीतरी अडचणींना डावलून आपल्याला हवी असलेली गोष्ट ती बरोबर खेचून घेते. सर्वांना ते जमत नाही. अनिल सर त्यांच्याच भूतकाळात रमत बसले. तनिषा मॅडमबद्दल बोलताना ते एकेरीवर कधी आले त्यांनाच समजलं नाही. सर, तुम्ही ओळखता का तनिषा मॅडमला? अनिल सर भानावर आले. आपण जरा जास्तच बोलून गेले हे त्यांना समजलं. त्यांनी विषय बदलला आणि लागलीत शलाकाला दुसरं काम देऊन तिथून जायला लावलं. शलाका गेली तसं अनिल सर भूतकाळात रमले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती. कॉलेजमधून अनिल आणि तनिषा दोघेच निवडले गेले होते. त्यांना कॉलेजचं प्रतिनिधित्व करायचं होतं.
दोघांपैकी कुणीही जिंकलं तरी कॉलेजचंच नाव होणार होतं. पण कॉलेजचं नाव आपल्यामुळे मोठं व्हावं अशी महत्त्वाकांक्षा अनिल बाळगून होता. तनिषा त्याला ज्युनियर होती. कॉलेजने स्पर्धेच्या दिवशी दोघांना आणि त्यांच्यासोबत काही स्टाफला स्पर्धेच्या तालुक्याच्या ठिकाणी जायची व्यवस्था केलेली. प्रवासात तनिषाचा वेंधळेपणा आणि अल्लडपणा बघून अनिलला वाटलं की ही कसली स्पर्धा जिंकते. कॉलेजने असं कुणालाही का निवडावं. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचताच सर्व स्पर्धक एका बाजूला बसले. काही वेळाने अनिलचे नाव आले आणि त्याने स्टेजवर जाऊन सडेतोड भाषण केलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. हाच अनभिषिक्त विजेता, हाच गजर त्या टाळ्यांच्या तीव्रतेतून जाणवत होता. अनिल नंतर 2-3 स्पर्धक झाले. अनिल बसून बसून कंटाळला. तो उठून बाहेर पाय मोकळे करायला गेला आणि सभागृहाच्या बाहेर असलेल्या खुर्चीवर बसून राहिला. खाली जाऊन चहा घेऊन येऊ या विचाराने तो पायऱ्या उतरत होता. पण तीव्र शांततेत अचानक वीज कडकडाटावी, ध्वनींच्या प्रवाहात दैवी स्वरांचं वेगळेपण ऐकू यावं, तसा एक खणखणीत आवाज माईकवरून ऐकू येऊ लागला. वाढू दे कारागृहांच्या भिंतींची उंची कितीही, मनमना नाही क्षिती. सावरकरांच्या या ओळी वक्तृत्वातून अशा काही पाझरत होत्या, जणू ते वातावरण कणाकणाने सावरकरमय झालं होतं. एक एक वाक्य अंगावर काटा आणणारं होतं. एक एक शब्द हृदयाला जाऊन भिडत होता. स्वातंत्र्यवीरांचा वीर रस जणू त्या मुलीच्या आवाजात ठासून ठासून भरलेला होता. डोक्यावरील झापड जावी म्हणून अनिल चहासाठी उठला होता, पण या आवाजाने त्याची सगळीच धुंदी उतरली. तो धावतच सभागृहात गेला. स्टेजवर बघतो तर काय, तनिषा बोलत होती. आपण हिला काय समजत होतो आणि ही तर. भाषण संपलं, पण सभागृह अजूनही त्या शब्दातच अडकून होतं. काही मिनिटे स्तब्धता होती. काहींच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते, तर काहींमध्ये देशभक्तीची भावना डोळ्यात दिसून येत होती. तो आवाज कितीतरी वेळ वातावरणात घुमत होता आणि नंतर ज्या टाळ्या पडल्या त्या जवळपास 3 मिनिटे सलग सुरू होत्या. आत्तापर्यंत झालेल्या टाळ्यात सर्वात जास्त. बस, इथेच विजेता ठरला. अनिल तिथेच पराभूत झालेला. एकीकडे त्याच्या अहंकाराचा अंत झालेला आणि दुसरीकडे तनिषाबद्दल निर्माण झालं ते आकर्षण. स्पर्धेच्या ठिकाणी येताना गाडीत ती अगदीच बाजूलाच बसली होती, तेव्हा किती दुर्लक्ष केलं आपण तिला. पण परत येताना मात्र पुन्हा ती जवळ असावी आणि आपण तिच्याशी ओळख वाढवावी असं त्याने ठरवलं. पहिल्या भेटीत माणसं ओळखणं खूप वाईट. काही प्रसंग जाऊ द्यावे लागतात, काही घटना घडू द्याव्या लागतात, तेव्हा कुठे माणूस ओळखता येतो. लोक पहिल्या भेटीत लग्न कसं ठरवतात ते जाणे. स्पर्धा संपली. अनिल, तनिषा आणि त्यांचा स्टाफ गाडीत बसला. यावेळेस मात्र तनिषाची जागा बदलली होती. अनिलचा हिरमोड झाला. तिने अलगद जागा करून आपली ट्रॉफी नीट ठेवली आणि एक वार त्याच्याकडे नजर फिरवली. गाडी सुरू झाली. गाडीतला स्टाफ तनिषाचं कौतुक करता करता थकत नव्हता. तिचं एक एक कौतुक मात्र अनिलला अपमानास्पद वाटत होतं. तोही होताच की स्पर्धेत. तोही चांगला बोलला होता, पण विजयी झाला नाही म्हणून त्याच्याबद्दल काहीच कौतुक नको. सगळा स्टाफ तनिषाचे गोडवे गात असताना तनिषाने मात्र विषय थांबवला आणि म्हणाली, खरं तर अनिल सरांचं वक्तृत्व ऐकूनच प्रेरणा मिळाली मला. त्यांनी किती सुंदर वक्तृत्व केलं. अनिलला धक्काच बसला. आपला विजय उपभोगत असताना दुसऱ्याच्या पराभवाचे धिंदवडे निघू नये हा विचार ती एकाच वेळी करत होती. तिच्या एकेका गुणाच्या प्रेमात तो पडत होता. तो तिच्यावर प्रेम करत राहिला, अगदी कॉलेज संपेपर्यंत. खूप सुंदर लिहायची ती आणि तोही. 2 कवी मन एकत्र आले तर किती सुंदर काव्य बनेल याची कल्पनाच खूप सुखकर होती. पण तो वाटच बघत राहिला.
आणि ती आयुष्यातून निघूनही गेली. तिचं प्रेम वगैरे नव्हतंच मुळी. सेटल झाल्यावर अनिलने जेव्हा प्रेमाची कबुली देण्याचं ठरवलं तेव्हा वेळ निघून गेली होती. तनिषा एका मोठ्या डॉक्टरच्या नशिबात लिहिली गेली होती. ते सर्व आठवून अनिलने डोळे पुसले. ती आपल्यासोबत असती तर कदाचित गोष्ट वेगळी असती. तिच्या कर्तृत्वाला मी डोक्यावर धरून नाचलो असतो. पण कुठल्या जंजाळात अडकलीये ती कुणास ठाऊक. मोठ्या मुश्किलीने अनिलने आपलं मन वळवलं आणि त्याच्या कामाला लागला. शलाकाच्या मनावरचा ताण कमी झाला. कशीबशी तिने ही नोकरी मिळवली होती. तिला तिचं करिअर बनवायचं होतं. कॉलेज सोडलं आणि नीलातीश वृत्तपत्रात ती कामाला लागली. होय, नीलातीश, अनिलने सुरू केलेलं वृत्तपत्र, त्याच्या आणि तनिषाच्या नावाने. शलाकाला ह्या नावाचा अर्थ एकदम उमजला आणि दोघांचं काहीतरी असावं यावर तिची खात्री पटली. इकडे 3 दिवसांपासून माईंची किचनमध्ये काहीतरी खुडबुड चाललेली. माई कधी काय करतील सांगता येत नव्हतं. आर्य आणि स्वराला डबा देऊन तनिषा ऑफिसला गेली. जाताच भैरवने एक आनंदाची बातमी दिली. मॅडम, शब्दांतर मासिकाची लोकप्रियता आता देशभर पोहोचली आहे. हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक आणि त्यांची टीम आपल्या मासिकात त्यांच्या येत्या फिल्मचं प्रमोशन करायचं म्हणताय. अरे वा, खूपच चांगली बातमी दिलीस. बरं, कोणता चित्रपट आहे? चित्रपट तसा बोल्ड आहे, पण आपल्याला भरपूर पेमेंट करतील ते. मी कोटींमध्ये आणतोच त्यांना बघा. तनिषा काहीशी नाखुश होते. तिला मासिकामधून कुठलाही वाईट संदेश लोकांना द्यायचा नव्हता. हा निर्णय ती तुर्तास पुढे ढकलते. मॅडम, उद्याच येता येते आपल्याला भेटायला. मीटिंग आहे उद्या. अरे बापरे, उद्याच? हो मॅडम, उद्या काहीही करून तुम्हाला मीटिंगसाठी यावं लागेल. इतकी मोठी जाहिरात हातून जाऊ द्यायची नाही आहे आपल्याला. दुसरा दिवस तनिषासाठी खूप महत्त्वाचा होता. सकाळी लवकर उठून तिने कामं आवरली. मुलींसाठी डबे, माईंचा नाश्ता, स्वयंपाक सगळं तयार केलं. कपडे मशीनमध्ये लावले. जमलेली भांडी घासून ठेवली. मुली उठताच त्यांची शाळेची तयारी करून त्यांना शाळेत पाठवलं आणि ती ऑफिसला जायची तयारी करू लागली. आज लवकर आवरलं गेलं म्हणून ती समाधानी होती. तयारी करून ती निघणार तोच माईंनी तिला अडवलं. तने, आज सुट्टी घे ग. काल तुला सांगायचं लक्षातच नाही बघ. माई, उद्या घेईन सुट्टी, आज जाऊ द्या. अगं, एक दिवस गेली नाही तर पुस्तकं चोरून नेणार नाहीये कुणी. मी कालच पापडाचं दळून आणलंय. आता खिशी घ्यायची आहे. जा, कपडे बदल आणि ये इकडे खिशी घ्यायला. तनिषाचं अवसानच गळालं. तिला वटपौर्णिमेचा दिवस आठवला. आपण पूजेला उशिरा केला म्हणून माईंचं बीपी शूट झालं आणि माई थोडक्यात वाचल्या. आता पुन्हा माईंना नकार दिला आणि काही विपरीत घडलं तर काय करावं, काहीच सुचेना. भैरवचे कॉल सुरू झाले. तिने उचलला नाही म्हणून त्याचे मेसेज. मॅडम, मूव्ही टीम पोहोचली आहे शहरात. 10 मिनिटात येतील ते. लवकर या. तेवढ्यात एका अननोन नंबरवरून फोन. मॅडम, तुमच्या मुलींची बस ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. शहरात ते हिरो हिरोईन मालिष्का आणि रंजित आलेत ना, त्यांना बघायला शाळेच्या रस्त्याला लागून गर्दी जमली आहे खूप. तुम्ही हवं तर मुलींना घेऊन जा. बसला वेळ लागेल. तिसरा फोन. मॅडम, ती लोक उद्या आंदोलन करणार आहेत अशी पक्की खबर आहे. काहीतरी करा आजच. भैरवचा कॉल, बसमधून कॉल, वकिलाचा कॉल. समोर पापड आणि माई. बदलतेस ना कपडे? एकाच वेळी सगळी संकटं कशी अंगावर धावून येतात. पण तनिषाही होती द बॉस.
ती कशी एकाच वेळी सर्वांना थोपवते, वाचा पुढील भागात. लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.